नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असताना यंदा नागपुरात अनेक मंडळांना अडचणींचा सामना करावा लागला आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी एकूण 1040 अर्ज दाखल केले होते। यापैकी 14 अर्ज अपूर्ण असल्याने रद्द करण्यात आले आहे, तर 186 अर्ज नाकारण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे। राज्यभरात सुमारे 26 लाख लोकांनी या योजनेचा गैरवापर केला असून त्यांची ओळख पटली आहे। या सर्वांचा लाभ तात्काळ थांबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सिरसा गावामध्ये 35 लाखांच्या हुंडा मागणीवरून पत्नीला जिवंत जाळून ठार मारल्याची घटना समोर आली आहे। मृत महिलेचे नाव निक्की असून तिचा विवाह डिसेंबर 2016 मध्ये विपिन याच्यासोबत झाला होता। दहेजची मागणी पूर्ण न झाल्यामुळे ही हत्या केल्याचा आरोप आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गाझा पट्टीत अन्नधान्याच्या टंचाईमुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून गाझा सिटी जवळील मदत केंद्रात अन्न सामग्री घेण्यासाठी गेलेल्या 4 जणांना इस्रायली सैन्याच्या गोळीबारात जीव गमवावा लागला आहे। आतापर्यंत गोळीबारात मृतांचा आकडा 2000 वर पोहोचला आहे, तर 13,000हून अधिक जखमी झाले आहेत। ऑस्ट्रेलियातील अनेक शहरांमध्ये लोकांनी निदर्शने करून इस्रायलवर निर्बंधाची मागणी केली आहे। अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी त्यांचे पहिले बाळ येणार असल्याची बातमी दिली आहे। या जोडप्याने आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे। मुंबईमध्ये 12 ते 21 ऑगस्ट दरम्यान आयोजित 18व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताने जागतिक पातळीवर कामगिरी केली आहे। भारतीय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकत देशाचा मान उंचावला आहे। तर देश आणि दुनियेतील विविध घडामोडींचा आढावा आज आपण घेतला। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।